बर बोलू नका. धन्य ते संसारी दयावंत अंतरी येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. लटिके वचन नाही उदासीन घेई मधुरावाणी ओटी तुका म्हणे वावकोट. तुकाराम महाराज म्हणतात की कोण जगामध्ये धन्य आहे ते संत महात्मे धन्य आहे. धन्य ते संसारी दयावंत अंतरी येथे उपकारासाठी आहे. संत महात्मे वैकुंठवासी होते. अगोदर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले ऋषिकेशी साच भावे वर्ताय. किंवा झाडू भक्तीचे मार्ग आड राणी भरलेले. भक्ती मार्गावरती जो धूळ साचलेला आहे तो सरळ करण्यासाठी संत महात्मे अवतीर्ण घेतात. भगवद्गीतेमध्ये सांगितलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानाय धर्म संस्थापनार्थ संभवामि. ज्या ज्या वेळेला धर्माला काजळी येते, ज्या ज्या वेळेला अधोगती येते, त्या त्या वेळेला मी अवतार घेतो आणि अवतार घेऊन सज्जनांची गुढी उभा करणं आणि सज्जनांचं रक्षण करणं हे माझं काम. पृथ्वी तलावरती आणि महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं की महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हटलं जाते. की महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये पांडुरंगाच्या अवतारामध्ये जवळजवळ 56 भक्तांची निवड केली होती. हजारो असतील. आणि त्यावेळेला म्हणण्यापेक्षा प्रत्येक अवतारामध्ये नामदेव महाराज 4 अवतार म्हणजे 4 वेळा अवतार त्यांनी घेतला. प्रल्हाद होते, अंगद होते, नामदेव महाराज आहेत, जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत, उद्धव त्यांचाच अवतार आहे. चौयुगाचा नामा असं म्हटलं. म्हणजे प्रत्येक देवाच्या अवतारामध्ये अवतार घेत असताना संत महात्मे अवतार घेतात. देव ते संत, संत ते देव निमित्त त्या प्रतिमा. एकनाथी भागवतामध्ये सांगितलं प्रतिमा माझ्या चेतन मूर्ती आणि संत माझ्यात चालत्या मूर्ती. प्रतिमा आहेत ते अचेतन आहेत, परंतु ते सुद्धा आपल्या मामानी चरित्रामध्ये करून दाखवायचं सांगितलं. की सत्यस्थितीला आणलं. तुम्हाला थोडं उदाहरणं उद्यापासून येणारच आहेत. जासूदबाईने मामांचा फोटो आपल्या घरी पुजलेला होता अक्कोळ गावामध्ये, शहांच्या घरी, चंदुलाल शेळजींच्या घरी. आणि त्यांचा जो भाऊ आहे तो पुण्याला राहत होता. आणि त्यावेळेला पुण्यासनं अक्कोळला आल्यानंतर मामांचा फोटो आवडला म्हणून चंदुलाल शेळजीच्या त्या जासूदबाईंच्या भावानं फोटो मागून नेला. आणि तो फोटो पूजा करायचं काम ते श्वेतांबर जैन होते त्यांच्या घरामध्ये, आज देवघरामध्ये फोटो ठेवलेला आहे. पहिल्या दिवशी गेल्यानंतर फोटो ठेवला. सकाळी उठल्यानंतर तो उद्योगधंद्यासाठी बाहेर पडला आणि घरातल्या 4 बायका जमा होऊन त्याला शिव्या द्यायला लागले. एक माझी पोरगी बाद झाली आहे म्हणले. बाळूमामा बाळूमामा म्हणते धनगराचा देव आहे. आणि ह्यानं फोटो आणलेला आहे, पण आपल्या घरामध्ये इतर फोटोंची पूजा करायची नाही अशी निंदा करत असताना त्या ठिकाणी देवघरामध्ये फोटो ठेवलेला होता. तो खाली पडला, काच फुटली आणि काचातून गोळा केल्याने होता असा फोटो परत देवघरात ठेवला. आल्यानंतर संध्याकाळी विचारलं काच कशानं. नाही, फोटो खाली पडला, काच फुटली. एवढंच उत्तर काय झालं. त्या दिवशी मामाने जासूदबाईंच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं ज्या ठिकाणी माझा फोटो दिलेला आहे त्या ठिकाणी माझी निंदा घडते, तो फोटो मागून घे म्हणून सांगितलं. जासूदबाईंनी सकाळी पत्र लिहिलं. तीर्थरूप नाही काही नाही, मामांच्या फोटोची निंदा आपल्या घरात झालेल्या फोटो पोस्ट करण्याची व्यवस्था करावी, आपली मुलगी विशेष. त्यावेळेला 15 पैशाचा टपाल ते. आता टपालच नाही, सगळे टपाल आहे, सगळेच टपाल. आणि मग त्यावेळेला मुलगा दुपारी जेवण्यासाठी घरी आला. त्यावेळेला पोस्टमॅननं हातात टपाल दिलं. टपालला बघितलं, महिना नाही काही नाही, फक्त वाचलं. घरच्या सगळ्या लोकांना बोलवलं. हे काय म्हणले, पत्र काय सांगतंय बघा. या पत्रामध्ये उल्लेख आहे की मामांच्या फोटोची निंदा आपल्या घरामध्ये घडलेली आहे. सगळ्यांनी नाक घासून पाया पडा. म्हणजे मी देव तुमचं देव बाहेर टाकेन, परंतु मामाला बाहेर टाकणार नाही. म्हणजे ज्या ठिकाणी संत महात्म्यांनी लिहून ठेवलं त्याच्या पलीकडे सुद्धा मामाने आपल्या चरित्रामध्ये करून दाखवायचं केलं. म्हणून फोटो पूजा करताना मी विचारलं, म्हणून तुम्हाला परवा सांगितलं, मूर्ती आणून पुजायचं सोपं नाही, फोटो पुजायचं सोपं नाही. हा इंगोळ आहे, अग्नीचं घर आहे. आणि असे संत महात्मे अवतीर्ण घेताना आज थोडक्यात मामांचं जे वंश परंपरा कशी आली किंवा शेष अवतारी जे होते, राम अवतारामध्ये लक्ष्मण दादा होते, तेच
त्या कलियुगामध्ये हे पांडुरंगाच्या चरित्रामध्येच बघायला गेलं तर मामा शेष रूपानं अवतीर्ण झाले आणि शेषाचा अवतारच ते आहेत. त्यांचं मूळ गाव जे आहे ते विजापूरजवळ तरवी गाव आहे आणि त्या गावात नंतर त्यांनी त्या गावची पाटीलकी मिळवली आणि त्यानंतर ते गाव सोडून बेळगाव जिल्ह्यामध्ये गोकाक तालुक्यात आरभावी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी मामांचा एक पुरुष आला. तिथली पाटीलकी मिळाल्यानंतर मारुतीची पुजारी म्हणून ते काम करत होते. ते करता करता काही वर्षांनी मारुतीची पूजा बेरडांच्याकडे दिली आणि 1656 घराण्यातील एक पुरुष अक्कोळ गावी आला. ते पण बेळगाव जिल्ह्यामधलं गाव आहे आणि आरभावीसनं आले म्हणताना त्यांचं आरभावी असं नाव पडलं. गाव सोडून आल्यानंतर गावचं नाव लागतं हमीरवाडकर. आता आम्ही तिथं नसलो तरी पुढं आहे हमीरवाडकर. तसं ते आरभावी असं नाव पडलं आणि त्यांचं कुलदैवत जे आहे कुलस्वामी मारुती देव चिंचलीची मायाका जे आहे, मूळ पुरुष बेरगुंडी देसाईपासून बाळूमामांच्या वंशावळ उपलब्ध झालेले यामध्ये ग्रंथामध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे. पहिला पुरुष कोण होता ह्याच्या पाठीमागे काय मिळत नाही, मिळालं तर हेळव्यांच्याकडे मिळते. त्यानंतर अक्कोळ गावी आल्यानंतर मायाप्पा आरभावे जे आहेत त्यांचं लग्न सुंदराबाई नामक मुलीशी म्हणजे बोते यांच्या घराण्यातील अप्पाच्या वाडीतील बोत्यांच्या घरातील मुलगी केली, तिचं नाव सुंदराबाई. आणि मग अक्कोळपासून एक 15-20 किलोमीटर 25 किलोमीटरपर्यंत अप्पाच्या वाडीचं हे आहे, येणं जाणं सगळीकडे चालू होतं. अप्पाच्या वाडीला हलसिद्धनाथ नामक योगी त्यावेळेला नवनाथांचाच अवतार आहे, तो रेवणनाथांचा अवतार आहे आणि ते देवस्थान असल्यामुळं माहेरगावी हलसिद्धनाथाला जायचं आणि हलसिद्धनाथाच्या यात्रेमध्ये गेल्यानंतर देवाकडे नवस बोलायचं. तुम्ही बोलताय आम्ही बोलतोय सगळेच नवस बोलताय. नवस बोलताना कोण सांगत नाही. तर नवस पूर्ण झाल्यावर परवा एक बाई आली ती मला विचारायला, देवाकडे नवस केलं तर सुनेला मूल झालंय, जिलेबी आणून देऊ काय काय आणून देऊ, काय ते आणून दे नाही तर नाही देऊ. आता नवस करताना काय सांगितलं का मला माहीत होतं का? असं करत असताना त्यांना पहिला मुलगा जो झाला तो भैरू झालेला आहे. त्यानंतर हलसिद्धनाथाला यात्रेला गेल्यानंतर भैरूला पाठबळ मिळावं याच्यासाठी नवस केला आणि देव नवसाला कळलं. जे योगी असतात त्यांची योग्यता आपल्याला माहीत नसते. आणि अश्विन महिन्यामध्ये 1814 अश्विन महिन्यात शुद्ध एकादशी झाली. सत्यवाचा उपवास होता एकादशीचा. अहोरात्र नामस्मरण घडलेलं आहे. द्वादशी होती. सर्वांचे जेवण झाल्यानंतर दुपारी 4:23 बाळूचा जन्म झाला. बाळाप्पा नाव ठेवलेलं आहे पहिलं. त्याचं कारण होतं की त्यांनी धनगर समाजामध्ये आजाचं किंवा पंजाचं नाव नातवाला ठेवायचं. नाव ठेवलं बाळाप्पा. चेहरा बघितल्यानंतर सत्पुरुष जो जन्माला येतोय तो चेहऱ्यावरतीच आपल्याला समजत असतोय, पण त्या घराण्यामध्ये समजलं नाही. बाळा काही वेगळं दिसतंय असं चाललं. त्या ठिकाणी घरच्या लोकांना आणि सगळ्यांना आनंद झाला. आनंद झाल्यानंतर 12व्या दिवशी नामकरण केलं. गोकुळात कृष्ण अवतरला आणि अक्कोळात मामा अवतरला. मी माझ्या त्या भजनाच्या पुस्तकामध्ये एक अभंग लिहिलेलं आहे. त्या कृष्ण लीला आहे त्या मामाने सर्व आपल्या अवतारामध्ये केलेली आहे. कृष्ण अवतारातली एक गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला कृष्ण परमात्मा जन्माला आले रात्री 12 वाजता. किती वाजता? 12 वाजता जन्माला आले आणि वसुदेवानी डोकीवरती घेतलं. सगळी कुलपं निघालेली आहेत. परत कुलपं बसली. यमुनेमध्ये आल्यानंतर यमुना त्यावेळेला दोन्ही दर्जेनं वाहत होती भरून पावसाळ्यावर. नमस्कार केला की पलीकडल्या गावामध्ये आकाशवाणी होती. मला पलीकडे घेऊन नंदाच्या घरामध्ये ठेवायचं आणि नंदाच्या घरात झालेली मुलगी इकडं आणायची.
यमुनेनं श्रीकृष्णाच्या पायाला स्पर्श केल्यानंतर त्या बालकाच्या दुमंगली नदी. पलीकडं वसुदेव आले, मुलाला ठेवलं. त्यांनाही माहीत नाही, ते मी मायेमध्ये झोपलेले होते. त्या मुलगीला उचलली, पलीकडे नेऊन ठेवायचं काम केलं. मामांच्या चरित्रामध्ये तीच गोष्ट जर बघायला गेला तर ज्या वेळेला कृष्णा नदीला महापूर आलेला आहे, सत्यापा शिंगाडी नावाचा भक्त जो आहे तो मामांच्याकडे बकरी राखायला होता. बकरी नदीच्या पलीकडे होती आणि बकरी नदीच्या पलीकडे असताना सत्यापासारखा म्हणत होता, मामा नदीला पाणी वाढायला लागले आणि बकरी पलीकडे घेऊन जायला पाहिजे. त्यावेळेला नावाडी म्हणत होता, एका बकरीला 1 रुपये घेणार आणि मामा म्हणत होते की 50 पैसे देणार. यांचं भांडण काय सुटणं. त्यावेळेला सत्याप म्हटलं, काय करणार मामा, काय काय करायचं कर म्हटलं. नाही मग राहू इकडेच, पाणी उतरल्यानंतर पलीकडे जायला पाहिजे. मामा 50 पैशावर वर काही गेले नाहीत आणि हातातली ही जी काठी आहे ती पाण्याला असं स्पर्श केला आणि नमस्कार केला, बाई मला रस्ता दे म्हणजे. बकरी अलीकडे घेऊन आले. परत नदी व्हायची आणि ज्या वेळेला नाबाडी होता पाया पडला त्यावेळेला म्हटलं, मामाने पैशाचं पाकिट काढून सांगितलेलं आहे, तुला पैसे पाहिजे तेवढं मागून घे, परंतु हट्ट करत बसू नको. मी कोण आहे दाखवण्यासाठी सत्पुरुषांनी जे कार्य केलं त्यावेळेला ते कोणाला ओळखलेलं नाही. याचं कारण आहे की माया जी आहे, ज्या घरामध्ये संत महात्मे जन्माला येतात, भक्त जन्माला येतात, त्या घरच्या लोकांना त्या संतांची त्या भक्ताची काय नसते, किंमत नसते. आता सगळे देव म्हणून पुजायला लागले, राष्ट्रीय संत म्हणून. बकरी किती, हिशोब किती, कोणाला कोणाला ताळमेळ लागे ना, काय लागायला. आणि एक वाक्य मामाने बोललेलं होतं बघा, समाधी प्रकरणात बोलले. शेवटच्या प्रकरणात आलं नाही तर नाही, कारण 7 दिवसात मला सगळं संपवायचं म्हटलं तर अवघड आहे. तरी पण आज सुरुवात केली की उत्तम झालं. औरनाळच्या भक्तानं म्हटलं सुधारानं की मामा तुम्ही माझ्याकडे चला. त्यावेळेला मामांचं एक वाक्य आहे, रांडाच्या माझी पोरं आल्यानंतर तुझ्या डोंगरातली दगडं गाठ पुसायला परवणार नाही. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या किती असेल त्याचा अर्थ त्यावेळेला ते कोड्यात बोललेले होते, परंतु कोडं त्यावेळेला कोणालाच कळलं नाही. काय की मामा शिव्या देतात, लोकांना एकच वाटायचं हो शिव्या देणारा संत आहे. पण मामा म्हणायचे, मी तुम्हाला शिव्या देत नाही, तुमच्या पाठीमागे जी 7.5 आहे त्या 7.5ला शिव्या देतोय. असा भगवंत या ठिकाणी अवतीर्ण झाला. आणि द्वादशी त्यावेळेला होती. सुंदराबाई जी आहे पुस्तकामध्ये सुद्धा सत्यवान झाले की चुकीच आहे, त्या ठिकाणी सुंदराबाई असंच आहे. त्यांच्या पत्नीचं नाव सत्यवान आणि आईचं नाव सुंदराबाई असं होतं. मायापानी सुंदराबाई अतिशय भाविक जोडपं जे आहे, त्या ठिकाणी बाळापा नाव ठेवलं, पण बाळ कसं वाढायला लागलं आणि वाढता वाढता ती पाठीमागं पळत जायचं, शिऱ्याच्या चापावरती झोपायचं, ही माझी गादी आहे म्हणायचं. आता या दोघांच्या लक्षात आलं, हे पोरगं काय आता कल्याण करणार नाही. आणि हेच म्हणतात सगळे लोक, काय पोट भरून खाता येईल. भांडी कोण एक दिवस घरला येईल, कोण म्हणते घरचीच म्हणतात, बाहेरची काय म्हणत नाही. सगळं भेदी घरचंच असतं. काय हो, रावणाचा भेदी कोण? विभीषण रामाला मिळाला म्हणूनच बरं झालं ना. जाईच्या घरातलं कोणते फुटतं येऊ. आणि अशा पद्धतीने बाळ वाढत असताना प्रकृती चांगली होती, पाय उंच किंवा हात वगैरे सगळे असे लांब लचक आहेत, पण याला काय करायचं हेच समजेना. त्यांची जी खिल्लारीच्या घरी गंगूबाई नावाची बहीण होती, त्यांना हुआपा, सिद्धाप्पा आणि सत्यवा अनेक मुलगी होती, परंतु ते नाव इथं कोणी घ्यायचं नाही आणि कोणी वाचायचं पण. तर ही मुलं होती त्यावेळेला ती लहानपणी मामा कधी घरी गेली तर तिला मामा मामा म्हणायची. म्हणून बाळापाचा बाळू झाला आणि बाळूचा बाळू मामा झाला. तो बाळू मामाच कायमचा राहील. आई वडिलांनी आता याला ठरवलं याचं काय करायचं, तर आता चंद्रलाल शेट्टींच्याकडे गाय राखण्यासाठी ठेवावं. त्यावेळेस एक वाक्य आहे मामांचं, बाबा अरे मला दुसऱ्याच्या घरामध्ये म्हणजे गाई राखण्यासाठी किंवा शेळ्या राखण्यासाठी ठेवू नको. एक गाय दे, 1000 गाई करतो, एक बकरी घेऊन दे, 1,00,000 बकरी करतो. पण तू खोड्याला विचारणार कोण? विचारते कोण? ज्या दिवशी मामा चंदूलाल शेट्टींच्या घरामध्ये गाय राखण्यासाठी गडी राहिले, त्यांच्याकडे एक गाय आणि त्याला एक टाकी दिलेली होती. त्या टाकीला एक भोक होतं.
जर्मलची टाकी आताची नव्ह, आता स्टील पाहिजे, असं पाहिजे, खालचा काठ सप्पई पाहिजे, वरचा काठ सप्पई पाहिजे. कुठला सप्पई आणायचं? हा, संध्याकाळी यायचं, त्याच टाकी जेवायचं. मामा त्या घरामध्ये गेल्यानंतर त्या घराची बरकत एवढी झाली की ते लक्षात आलं त्यांच्या की चंदूलाल शेजी म्हणायला लागले, अरे मायाप्पा तुझं पोरगं देव अवतारी असायला पाहिजे रे. काय कुठलं देव अवतारी म्हणजे की आता पोट भरते, कसं जगते कोणाला माहिती, म्हणून तुमच्याकडे घरी ठेवले. परंतु त्यांची भरभराट व्हायला लागली. आणि एक दिवस असा चमत्कार झाला की रात्री 12 वाजता मामांच्या थाळीतून त्या होलमधनं एक प्रकाश पडत होता. आणि एकट्या गड्यानं सांगितलं चंदूलाल शेठजींच्या आईला, रात्री काहीतरी प्रकाश पडतोय, एवढंच सांगितलं. रात्रीच्या वेळेला त्यांनी घरात झरोक्यातून असं बघितलं आणि रात्री 12 वाजता बरोबर प्रकाश पडला. आणि त्यामध्ये पहिलं मामानी दर्शन दिलेलं आहे ते श्वेतांबर जैन बस्तीमध्ये जे देवस्थान आहे ते दर्शन दिलं. बस्तीचे दर्शन दिले भोजन टाळीला. मामा तुम्ही देवरूप झालं. आणि त्यावेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी मामा गाय घेऊन गेले. त्यावेळेला चंदूलाल शेठजीच्या आईने ते टाकी आणली आणि घरात देवघरामध्ये पुजायचं काम केलं. आणि नवी टाकी नेऊन ठेवल्यानंतर मामा आले गाय घेऊन. जेवायला वाढताना नव्या थाकीत वाटलं, माझी मला थाकी द्या, नाही तर जेवणार नाही. असं म्हटल्यानंतर 2-3 वेळा विनंती करून सांगितले, मी जेवणार नाही म्हटले, माझी टाकी मला दिलात तर, नाही तर मी निघाल. आणि त्या दिवशी परत मामाने नोकरी सोडली. आता नोकरी सोडल्यानंतर घरात आल्या आणि घरच्या लोकांचं झालं प्रश्न हा वाचून राहिला, असं मोठा आहे मोठा, आता ह्याचं काय करायचं. आणि त्यावेळेला गंगू बहिणीकडे मामा वर्षेवार जायला लागले आणि ती मुलं सारखी मामा मामा म्हणायला लागली. आणि मग असं खेळत असताना आता ह्याला काहीतरी करावं म्हणण्यापेक्षा ह्याचं लग्न करावं. कुणाचं? मामांचं. हा विचार ठरवला पक्का कोणी गंगू बहिणीनं. आणि मायाप्पानं सत्यवा नामक जी मुलगी आहे तिच्याशी मामाचं लग्न करायला. लग्न केल्यावर ती शाणा होईल ना. बायको म्हणाल जा कामाला, काय रे जा म्हणाल काय नाही, तो पण जायचं. आणि मग तो सुधारलेल्या उद्देशानं जसं लग्न करायचं ठरवलं त्यावेळेला सांगितलं मामाने, आमच्यासारख्या खोड्यांची लग्न होत नव्हतं, लग्न करून पश्चाताप करून घेऊ नका. तरी बी ऐकलं नाही. आणि ऐकलं नाही त्यावेळी मामाने हिराप्पा खिल्लारे नावाच्या आपल्या मेहुण्याला एका वाक्यात सांगितलं, तर माझं जर लग्न लावशिला तर तुझं प्रेत माझ्या मांडवातनं जाईल म्हणून सांगितलं. लग्न लावलं आणि तिसऱ्या दिवशी अटॅक आला. आणि अटॅक आल्यानंतर दुसरं एक वाक्य मामाने बोलले, मरताना मुसळ पाणी पिऊन मरशील म्हणजे. हे मंदानातलं पाणी. आता मंदानच नाही, प्रत्येकाच्या घरात अंधान आहे, सगळं कॉक फिरवायला की चालू. आणि त्यावेळेला हिराप्पा खिलाऱ्यांनी मरत असताना बाळूमामाला बोलवलं, माझ्या बकऱ्यांचा सांभाळ कर वचन दिलं. मामाने वचन दिलं, पण मामाला ते काही करत नाही. थोडे दिवस त्यांची बकरी राखायचं काम केलं, सगळं दप्तर सांभाळलं. परंतु माझा काहीतरी व्यवसाय करावा या उद्देशानं मामांचं काय केलं मनच रमेना. मामाने जशी शापवाणी दिलेली होती दुसरी शापवाणी सत्य झाली. एक बस्तीचं दर्शन आणि दुसरं शापवाणी खरी झाली. तिसऱ्या दिवशी प्रेत मांडवातनं गेलं आणि वचन दिल्याप्रमाणे घराकडे बघायचं काम केलं. सिद्धाप्पा हुवाप्पा ही जी होती मामांच्या बकऱ्यामध्ये सेवा करायला होती. हुवाप्पा आडदांड माणूस, मी बघितलेला आहे त्याला. त्याचं वय असं आमच्या आजोबांच्या वयाचंच होतं. 75 वय असताना त्याचं ओरमोट वागणं होतं. ते मग तारुण्यामध्ये किती असं झालं. एका ह्या प्रकरणामध्ये मामांच्या बकरी राखताना एकदा एका धनगराच्या छातीवर बसून कोराड्याच्या दांड्याने जीव घेतला आणि 9 दिवस बकरी चालत होती. पाठीमाग फिरून बघायचं आगावपणा केल्यामुळे. हे अडदांडच होतं असं. आणि अशा पद्धतीप्रमाणे मामाने आता बकरी कशातनं घ्यायची किंवा माझा व्यवसाय कसा करायचा या उद्देशातनं आप्पाच्या वाडीमध्ये बोत्यांच्या घराकडे मी मामांच्या घरी आले. आणि मामाना आपल्या कमरेचा करदोरा विकून जे पैसे आले त्यातून 1 गाय आणि 5 बकरी घेतली. किती?
आता कोणाला वाटेल काय एक एक गाय आणि 5 बकरी घेणारा एवढा मोठा होतोय. त्याला पंत महाराजाचा एक अभंग आहे. आकाशी अवधूत रूपाचा झेंडा रोविला, विभूतीचा घात करुनी डाव मांडीला, शास्त्राची या भीड सोडूनी पंत धरिला. किंवा आपल्या वारकरी संप्रमाणे अभंग आहे, या विठूचा हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी वाळवंटी. तू झेंडा रवायचं काम केलं. 5 बकरी 1 गाय घेऊन जगाच्या कल्याणासाठी मामाने जो प्रपंच सुरुवात केला ते स्वतःच्या कमरेचा कर्दोरा विकून केलेला, चांदीचा कर्दोरा. म्हणजे अशा अवस्थेमध्ये संत महात्मे अवतीर्ण होतात आणि जगाला मार्ग दाखवत असताना कुठल्या तऱ्हेने दाखवतील हे सांगता येत नाही. आणि असा बकरी व्यवसाय जो निवडलेला आहे की आपला जन्मजात धनगरी व्यवसाय जरी असला तरी शेषाचे अवतार होते, लोकांना कळालं नाही. आणि ही 5 बकरी घेता घेता 5ची 50 करता करता 200-250 बकरी झाली. आणि त्यावेळेला बकरी फिरवत असताना आमच्या गावाला माळरान भरपूर होतं हमीरवाडला. आणि आमच्या गावामध्ये आल्यानंतर विरूपाक्ष जंगम नावाचे एक मामांचे निष्ठावंत भक्त झाले, मित्र झाले. त्यांच्या बहिणीला पिशाची बाधा झाली आणि ती पिशाची बाधा काढण्याचं काम मामाने केलं. आणि त्यावेळेला मामाने फक्त विरूपाक्षला म्हटले, माझं एक काम आहे, तुम्ही करशीला काय? गुरुजी म्हटले, मामाला लगेच म्हटले विरूपाक्ष, मग काय काम आहे? तर बकरी पलीकडल्या दड्डावरती माझी चारायला नाही पाहिजे आणि ते तेवढं काम तुम्ही करा. त्यावेळेला विरूपाक्ष जंगम दत्तू पाटील, गंगाराम पाटील यांच्याकडे गेले. ते रात्रशाळेचे विद्यार्थी होते आणि गुरुजी दारात आला म्हटल्यानंतर गुरुजींना नमस्कार केला. गुरुजी काय काम आहे? तर माझे एक मित्र आहेत, त्यांचा बकऱ्याचा व्यवसाय आहे आणि ते बकरी चारण्यासाठी दड्ड मागतात, काय करावं? उद्या घेऊन या की म्हणून. लगेच विरूपाक्ष जंगम मामांच्याकडे आले आणि बकरी नदीतनं वर गेली आणि मामा त्या जागेवरती उभा राहून पाटलाला म्हणजे, पाटील तांब्या भरून पाणी आहे. काय तांब्या भरून? ओळख नाही, नाव पत्ता काय गाव माहीत नाही. माझ्या हातावरती पाणी घाल म्हणजे ही जागा बाळ्या धनगराला दिली म्हणून 3 वेळा पाणी वाटलं. आणि मग मामा त्यांच्या घरामध्ये गेले. तिथं झेलज असं त्या पुढच्या चौकटीत म्हणजे पुढे जिथं बसत होते त्याला झेलज म्हणतात. त्या ठिकाणी मामा आले आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे 1932 सालाचा, उद्यापासून उत्सव कसा सुरू झाला किंवा मामाने काय काय लीला केले ते आपण बघू. त्या ठिकाणी मामाने मेतके गावामध्ये 1932 साली बकरी घेऊन गेले आणि मामाने जागा निवडली. आणि भाकणुकीत तेच सांगतात, अरे पाटील, भाषा कडक आहे, लक्षात ठेवा. तुमचं पुण्य होतं म्हणून तुम्ही मला जागा दिली. माझ्या त्या जागेवरती मी जगाच्या नकाशामध्ये आलो, परंतु मला माझ्या इच्छेप्रमाणे जगायचं. तुम्ही सांगशीला त्या पद्धतीप्रमाणे नाही. चुकलं तर स्वतःच्या आईबापाला सोडलं नाही, कुणाला सोडलं नाही, आम्हाला बी सोडणार नाही. तुम्ही म्हणशीला सवलत, सूट, हे तर सूट कशाची नाही आहे. ही जे दप्तर आहे त्यांचं, त्या काळामध्ये त्यांनी कोऱ्या वया वाचत होती. पाटलाच्या झेंड्यावर बसून रोज संध्याकाळी 5 वाजता बकरी पाण्यावर आणायची आणि अंबाबाईच्या मंदिरासमोर बसायची, पुन्हा तळ नसला तर. आणि मामा पाटलांच्या घरामध्ये आले की 50-50 लोक जमायची. जमताना मग मामा भाकीत सांगायचं, कोऱ्या वहीचं एक पान पलटायचं, अरे हे जगाचं भविष्य असेल. आणि त्याच वेळेला म्हणायचं, हे लिहून ठेवलं असं राज्यावर महाभारतासारखा ग्रंथ होईल. पण त्यावेळेला कोणाला लक्षात आलं नाही, कारण व्यक्ती बघितली तर धनगर आहे, बोलतोय. म्हणजे कसं आहे, त्यांची ती माया असते संत महात्म्यांची. तुम्हा आम्हाला कळलं नाही किंवा आम्हाला कळलं नाही किंवा इथं मंदिर कसं झालं त्यांची योजना होती. मी जागा निवडली, आशान टाकले, निशान रवले जे म्हणतात ना, त्यांनी किती काळापूर्वी निवडली कुणाला माहीत. पंढरपूरला जाताना मी निवडली असते. मी बरोबर त्या लेवलला आलेलं रेल्वेला जातात. म्हणजे ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी त्यांनी गेलेलं आहे. प्रत्येक गावात माझं एक घर असेल, मला विकून रांड्याचं पोट भरतील. आता मेतक्यामध्ये किती गाड्या आहेत आणि आदमापूरला किती दुकान आहेत, सगळी पोटं जी काय बसली आहेत आणि पोटं भरायला लागल्यात. अशी वाक्ये जी आहेत ती संत महात्म्यांची जी मुखातून वाक्य आली ती वाक्य सत्य झालेली आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तसं, धन्य के संसारी दयावंतांतरी येथे उपकारासाठी आले घर जाऊ. त्यांचं घर कुठं होतं? वैकुंठात होतं. लटके वचन नाही, खोटं कधीच बोललेले नाहीत आणि देहावरती उदासी नाही. ते काय देहाला मी सोसली पुरवली नाही, तुकाला मला काय वाटलंच मीठ पाहिजे हे पाहिजे काही नाही.
मिळालं तर खायचं, पण तू ज्या ठिकाणी शुद्धता आहे, आचार शुद्ध आहे, विचार शुद्ध आहे, त्याच घरातलं पाणी मामा पित होते. मला एकट्यानं परवा प्रश्न विचारला होता, महाराज तुम्ही कुठं जेवत नाही? मामा ते सगळ्यांच्या घरी जेवत होते, कुठं तुला सापडलं तेवढं सांग म्हटलं. कारण मेतके गावात एवढं जरी असलं तर पाणी कोणा या घरात दारात नाक मारायचं, तांब्यावर पाणी आणतेच काय नाही, पाणीच तेवढं प्यायचं. कुशा पाटला या घरात जेवली तर जेवली. मी त्यांच्या घरामध्येच बराच कालावधी गेला. बिराडाचं सगळं साहित्य जे होतं ते कुशापाकडे असायचं. कुशापा कारभारी कसा ते उद्या तुम्हाला सांगतो. आणि मग असा ह्यो जगाच्या कल्याणासाठी हातामध्ये काठी घेऊन मामाने बकरी राखली नाही. तुम्हा आम्हाला उपदेश करण्यासाठी बकऱ्याचं नाव घेतलं. आणि बकरी कुणाची त्यावेळेला सांगितलेलं आहे, ही बकरी माझी नाही आहे. आता ही बकरी आहे ती पांडुरंगाची बकरी आहे. पांडुरंग मला 1 रुपये पगार देतोय आणि 1 रुपये पगारासाठी मी नोकरी करतोय. किती? 1 महिना. 1 तास करशील का? 1 रुपये मी देतो मामांचा म्हणून. म्हणजे ही माझी बकरी नव्हे, मी राखण करायचं काम करतो, एवढं सांगायचं काम केलं. आणि अशा अवतारामध्ये संत महात्मे अवतीर्ण होतात आणि म्हणून ते संसारामध्ये धन्य. याचा अर्थ जन्माला येणं आणि जन्माला आल्यानंतर पुनरपी दुसऱ्या जन्मात जाणं, ह्याला संसार म्हटलेला आहे. तुमचा आमचा संसार बायका पोराने गुरंढोरं. किती एकर जमीन आहे, किती बंगला बांधला आहे, तुझ्यासारखा आला आणि त्याने बंगला बांधून गाडी घेतला, तू काय केला, धरून सायकलनं जातोस काय? ह्यो संसार न ह्यो जाऊ चला सद्गुरू घरा आग लावून या संसारा. पंत महाराज म्हणतात हा संसार याला आगच लागणार. एक दिवस आम्ही बी राखच होणार आहे, सगळ्यांचीच राख होणार आहे. एक दिवस पृथ्वी बी जाणार, सगळेच जाणार आहे. त्या पृथ्वी तत्वाच्या अगोदरचं कोण असेल ते मामा आहेत. आणि म्हणून मगाशी ओवी आली ती बघा, आज ओवी सुद्धा योग्य आहे. पितामाचा पिता कोण? श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो. पितामाचा पिता म्हणजे ब्रह्मदेवाचा पिता मीच आहे. आणि मामा काठी जमिनीवरती काठी मारत होते आणि ह्या पृथ्वीच्या अगोदरचा मी आहे म्हणून. पण त्यावेळेला कोणाला कळलं पृथ्वीच्या अगोदर कोण होतं? आदि बीज एकलेची. पुंडलीवधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल बोला. पुंडलीवधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.